फायनली आम्ही आलो वहिनींच्या माहेर घरातून. खूप छान आम्ही एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. आम्ही एन्जॉय केलं. आता ट्रॅफिक मिळालं नाही, सुसाट आलो. हा चल चल जाऊ चल. हा चपटे आता ते कसे मिळतात ते आपण खाल्लं ना तिथे पोळ्याचेच होते ना. तू कुठे शिकते मी जाण्याच्या आधीच सांगितलेले त्यांना. पावसात ते त्यांच्या त्या मामी आहेत ना तिकडच्या त्या बनवतात. म्हणून मग गायच्या तिला आपण फोन करून विचारले नाही विचारलेलं आपलं बोल ना. सो पाऊस आता बऱ्यापैकी थांबला आहे. घरी पोचल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केलं. माझ्या चेहऱ्यावरती काही फरक बघतायत का? जर पाहिलं तर मीच तुम्हाला सांगते. तुम्हाला माहीत असेल की मला खूप ॲक्च्युली झोप कमी आहे. मुळातच मला पहिलेपासूनच झोप खूप कमी आहे. त्याच्यामुळे मला खूप डार्क सर्कल्स आहेत आणि कधी कधी पोल्युशनमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती ते दिसून येतं. मेन म्हणजे स्ट्रेस, झोप कमी असेल, पोल्युशन, त्याच्यामुळे हे सगळं काही इश्यू होतं. आणि माझे तर खूप प्रॉमिनंटली दिसायचे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण आता बऱ्यापैकी ते कमी झालेले आहेत. सो त्याचा एक गो टू सोल्युशन आहे माझ्याकडे. मी विचार केला जर माझ्यासारखं असं कोण असेल आणि त्याला सुद्धा हा सोल्युशन पाहिजे असेल तर त्याच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेल. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मी नेहमीच शेअर करते जो आपल्या स्टबन डार्क सर्कल्सला टॅकल करतं आणि तो आहे विल्वाचा अंडर आय क्रीम जो डार्क सर्कल कंट्रोल करतो. दिस इज अन अमेझिंग अंडर आय क्रीम दॅट हॅज बीन अ गेम चेंजर फॉर मी. सो काही दिवसांपूर्वीच मी ह्या क्रीमला यूज करणं स्टार्ट केलेलं आहे आणि जेणेकरून माझ्या आईजच्या खाली खूप मी डिफरन्स बघतीये. आता तुम्ही इथे बघत असाल की माझे आईज त्यावेळेस कसे होते आणि आता तुम्ही कसे बघतायत. सो ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते खरंच खूप सोपं आहे. सो तुम्हाला काही अमाऊंट ऑफ क्रीम तुमच्या हातावर घ्यायचे, इथे असं लावायचं आहे and you just have to pat it. खूप लाईट वेट आहे आणि खूप हायड्रेटिंग सुद्धा, इझी टू अप्लाय. जे अंडर आय रिड्यूस झाल्यामुळे मला खूप रिफ्रेशिंग फील होत आहे. सो मला सर्वात जास्त गोष्ट ह्याची जी आवडते ती म्हणजे हे नॅचरल इंग्रेडियंट्स पासून बनलेलं आहे, जसं की बांबू एक्स्ट्रॅक्ट, झीबेरी अँड शिया बटर. आणि ही क्रीम एनहान्सेस ब्राईटनेस, फर्मनेस अँड टोन ऑफ द स्किन. इज ऑल्सो व्हेरी जेंटल बट व्हेरी इफेक्टिव्ह. बरोबर रिड्युसेस फाईन लाईन्स, सुदेस रेडनेस आणि जे इरिटेशन होतं ते सुद्धा. प्लस तुम्ही बघू शकतात ह्याची जी पॅकेजिंग आहे ती किती स्लीक आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. सो यू कॅन टेक इट विथ यू वेर एव्हर यू गो. जर खरंच तुम्ही खूप स्ट्रगल करत असाल विथ युअर अंडर आय, सो गिव्ह इट अ ट्राय. हे खरंच खूप अमेझिंग प्रोडक्ट आहे. मला तरी खूप इफेक्टिव्ह वाटलं आणि 100% तुम्ही अजिबात डिसअपॉइंट सुद्धा नाही होणार आहे. सो याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर. तुम्ही माझा कुपन कोड रचना20 सुद्धा यूज करू शकता टू बाय दिस प्रोडक्ट. सो इट्स टाइम टू से गुड बाय टू द डार्क सर्कल्स. चला मग आता मी किचनमध्ये जाते. हे काय वरती टॉवेल असा? टॉवेल असा गिफ्ट काय काय नाही का? वाव, पेन केलेलं कस्टमाइज गिफ्ट. असं काही स्पेशल? आमटी, चिकन, अंडा करी, भात, शिमला मिरची, भजी, पापड. हॅपी बर्थडे बाबांना सांग. बाबांना बाबा मार्करने हॅपी बर्थडे.
पण हॅपी बर्थडे. भाकरी की घाला थोडं घे. दे आजीच्या हातात. अस्मीसाठी गिफ्ट नायसाकडे असू द्या. नायसा अस्मीला हॅपी बर्थडे. फायनली आत्या निघतायत आज. हे बा आजी बोलते बा. बरं वाटलं मस्त. मोठी सुट्टी काढून या. आम्हाला पण बरं वाटलं. तुम्ही आता काय तुला तुम्ही आता काय नुसतं हात लावायला पण देत नाही कशाला. माहेरी आलात तुम्ही. आता म्हणून काय आता एवढं कोणी घेतलेलं सर सुट मिळून ते तर बोलायचे बाबा. आज लग्नाला 50 वर्ष झाली पण सासूरवाडीच्या माझी सुटली नाही. कुठे सांगा कुठच्याच भावाला म्हणजे असं नाही ना का त्यांना. शुभा काळजी घे. काळजी घे, औषध घे. चांगली हा मस्त बची. औषध वेळेवर घे. या परत. जा आषाढी एकादशी मस्त एन्जॉय करा. अस्मीचा बर्थडे नसता तर तुम्ही इथेच राहिला असतात ना. मस्त. आता मी चालेल फोन. ती मिस करत असेल आजीला. तुम्ही कधी येताय. निघालीच काय. मला मला आरती करायची. ऐकलं मला आरती करायची ना. आंघोळ केल्या तिला करते ना आरती. म्हटलं आता आपण संध्याकाळी एकदा करूया सगळ्यांना. चल निघू. हो चला सावकाश जा. गुड मॉर्निंग. कुठल्या विचारात काय नाही बघ ते पाऊस कसा थांबलाय आता. शांतता. 2 दिवस असं वाटत होतं की सगळंच. ब्रेकफास्ट रेडी झाला आहे. नाश्त्याला आहे मस्त डोसा. तुला गावी काळजी घे. झाली 12 वाजता. नाहीसा कैसा नाहीसा आले माझी शोंदीला. मॅचिंग घातले बाबा. नाही सगळं ड्रेस वाटलं मी. आषाढी एकादशीची तयारी चालली आहे. आज मला आईची खूप आठवण येते. एकदा आई वडाळ्याला ते आम्ही जायचो ना मंदिरात. आज आदल्या दिवशी सगळ्यांना फोन करून बोलवायची या या या. एवढी सकाळी तयारी करायची. सकाळी उठून आम्ही दर्शनाला जायचो तिथे वडाळ्यामध्ये. 4 वाजताच जायचो. ताईला पण फोन करायची ये तू पण. असं सगळ्या आठवणी राहतात. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. हो बापरे. एवढं तो प्रवास करून थकायची नाही. तेवढंच घेऊन पण यायची सगळं. सगळ्यांसाठी वेगवेगळं खायला परत असं. आणि ते पण बनवून असं रेडीमेड नाही काय. जेवणापासून तुला म्हणजे पहिल्यापासून आवड होती ना असं. तुला दादरला एक तरी राऊंड मारायला लागायची संध्याकाळी. छोटी छोटी शॉपिंग. आमचा तो फेमस 26 साईडला वडापाव, बटाटे वडे. खूप ऍक्टिव्हिटी. आता काय एवढ्या लवकर गेली तरी. पण आपली काळजी घेणं कमी करतो. आपण स्वतःकडे लक्ष नसतं. वडिलांचं असं झाल्यानंतर मग ती हे झाली एकदम. त्यांचं करून करून प्रत्येक स्त्रीचं तसंच आहे. पूर्ण कुटुंबासाठी करून. बरोबर. स्वतःकडे लक्ष नसतं. आपल्याला आपल्या आयुष्यातून खूप काही शिकायला मिळतं.
आत्ताच्या जरा थोडं तरी सुना हे करतात, म्हणजे स्वतःची काळजी घेतात. पण पहिलं कसं होतं, पहिलं एकदम ते सगळं फॅमिलीसाठीच असायचं त्यांचं आयुष्य. अवेअरनेस आहे दिरांचं कर सगळ्यांचं. आता आमची तर एवढ्या वर्ष जॉईंट फॅमिली होती, आमचे 4-5 काका वगैरे, त्यांची पूर्ण फॅमिली. फॅमिली झाली. आईची जोरात तयारी आषाढी नाही, हे असतंच नेहमी वर्षाप्रमाणे. ते विठोबाला तुळशी आवडतात, वस्त्र ते सगळं आदल्या दिवशी करून ठेवलं तर बरं पडतं ना पूजा करायला. उद्या खाली पण आमच्या ह्याच्या सोसायटीत कार्यक्रम आहे आमच्या कट्ट्याचा, छान साजरा करतात. प्रत्येक आपलं प्रत्येक सण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आनंदाची असो किंवा दुःखही असलं तरी म्हणजे सगळ्यात सगळ्यात सहभागी पण होतात सगळे. आणि एवढ्या वय 75 आहे, 80 आहे, 65, 60 लहान पण आहेत, एवढ्याच ऍक्टिव्ह पण आहेत सगळ्या. उलट त्या जास्त कमी वयापेक्षा मोठ्या वयाच्या आहेत ना, त्या खूप ऍक्टिव्ह आहेत आणि एनर्जी पण त्यांना खूप आहे बाबा. नायसा मॅडमचं तर काय ड्रॉइंग संपत नाही. नायसाला जे हातात येतं त्याला ती कलर करते. पिलोला काय केलं तू मग? हा नायसा तू काही करू शकतेस. ओ माय गॉड, हे काय केलं? हँड पण ह्याच्यावर कोण सांगितलं करायला? सकाळी मी केलेली चवळी ही तर आहेच. इथे मी वरण लावलंय, सनीची फेवरेट कोबीची भाजी, भात आणि उद्याची तयारी उपवासाची. शेंगदाणे आणलेत, वही तांदूळ आणलंय, ते घातलं मी वहिनींना थोडंसं ते प्रसन्न हवं आहे. आणि नायसाला पाहिजे सँडविच. सो जेव्हापासून मी ते सँडविच कटर्स आणलेले आहेत तेव्हापासून तिला सँडविच सुद्धा आवडायला लागला आहे. शॉर्ट्समध्ये खूप लोकांनी कदाचित पाहिलं असेल, मी चपातीचं चपातीला शेप दिलेलं. खूप लोकांनी मला विचारलं पण होतं की ते एक्झॅक्टली कुठून मागवले आहे ते जे कटर आहे ते. सो बेसिकली दे आर सँडविच कटर्स. हे मी कॉट्स अँड कटर्सवरून मागवले. पॅनकेकचा जो पॅन आहे तो सुद्धा तिकडनंच मागवला आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, इंस्टाग्राम पेज आहे, तुम्ही तिथे जाऊन बघा. दिस इज माय फेवरेट स्टीमर आगारोचा. खूपच हेल्पफुल आहे. जर कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच हे सुद्धा बाय करू शकता. ह्याच्यात तुम्ही पटेटो करू शकतात, अंडी उकडू शकतात. अंड्यांसाठी त्यांनी प्रॉपरली त्यांचं मोल्ड दिलेलं आहे. काय बाबू आपण एरोप्लेन मध्ये जातो ना, हे पाहिजे ना तिकीट आहे चालेल एरोप्लेनचं, मग मी दीदीला देणार आहे. ठीक आहे चालेल. तिने काहीतरी पेंट केलंय. आणि अशी चाळणी सुद्धा त्यांनी दिलेली आहे ज्याच्यावर आपण बटाटे उकडू शकतो. इडलीचं जे छोटंसं भांडं असतं ते सुद्धा तुम्ही ह्यात ठेवू शकता. आणि बेस्ट पार्ट म्हणजे तुम्ही ह्याला इझिली कॅरी करू शकता. जेव्हा फाल्गुनी मलेशियाला गेलेली तेव्हा ती हे घेऊन गेलेली ज्ञानासाठी. तो ह्यात ती कुक करत होती आणि इलेक्ट्रिक आहे. सो कुठेही इझिली आपण ह्याला यूज करू शकतो. सो ह्यात तुम्ही इव्हन भाताची खिचडी, अरे वा, नायसाने आता खाल्लंय रगडा पॅटीस. सो ह्याच्यात तुम्ही भाताची खिचडी सुद्धा करू शकतात, मॅगी सुद्धा करू शकतात, प्रॉपर एक जेवण सुद्धा करू शकतात. सो मी हे सांगत होती की हा जो आहे केटल हा खरंच खूप छान. इकडून बाहेरच आला बाबू. ठीक आहे चल, इथून थोडासा बाहेर आला कटर. हा काढ ये. आणि ह्याचे जे कॉर्नर्स आहेत ते ऑफकोर्स वेस्ट नाही होणार आहे. मी ह्याच्या आधी सुद्धा खूपदा सांगितले, कारण जेव्हा जेव्हा आपण हे बनवतो ह्याचे कॉर्नर्स असेच राहतात अँड ऑफकोर्स वी कांट थ्रो दॅट. सो त्याचं तुम्ही ब्रेड क्रम्स करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. खूप दिवस फ्रीजमध्ये राहतं ते. थांब थांब थांब. एक ऑलरेडी इकडे स्टार गेलाय. ॲक्च्युली हे ब्रेड छोटा असल्यामुळे आम्हाला दुसरं कोणता शेप बनवताच नाही येते. आणि तू काय केलं बाबू? चला
And as usual, the feeling is potato wala inside. मम्मी हळद नाही टाकली आहे बाबू. असू दे, चल चल मी पटापट देते तुला. चल मी नायसाचं हा लिशे डिलिशियस. सो हेच आता वाजले आहेत रात्रीचे 11:15. मी क्लिनिकवरून निघालो आहे आणि आता चाललो आहे जागृती वहिनींकडे, दादाकडे. तुझ्यासाठी गिफ्ट दिलंय नायसाने. खास गिफ्ट आहे तुझं हे बास्केट. एक्सक्लुसिव्ह बास्केट नायसाने रेडी केलं. हे काढ, हे काय तुझ्यासाठी पेंट केलाय बास्केट पेंट. आणि ते चीट बघ वाच, बिलवर लिहून घेतलंय माझ्याकडनं. कधीपासून 2 दिवसापासून रेडी करतोय दीदीसाठी चॉकलेट्स आणि हे वहिनींचा खाऊ. वहिनींचा खाऊ How's your college going? Like good. सगळ्यांनी तुला खूप सारे विशेस केले. Thank you so much. बॅक फ्रॉम क्लिनिक. आणि नायसा कुठं आहे? काय करते? आणि हा काय पसारा आहे नायसा? मग हे काय आहे? व्हॉट इज दिस? अगं पण हे काय केलंय? पूर्ण घराची वाट लावेल अशी बाबू. अँड लुक ॲट युअर ड्रेस. हे काय बाबू? बाबू तू पेंट करायचं पण असं सगळ्या गोष्टी खराब करून कसं चालणार? हो मला ते समजलं, पण मी तुला काय बोलतो ते समजतंय का? हिची वेगळी स्टोरी चालू आहे. टीचरला दाखवणार आहे व्हिडिओ, तू काय काय करतेस, कसे कपडे खराब केलेस, सगळं दाखवणार आहे मी. असं नाही करायचं बाबू. स्कूलमध्ये तू करते अशी? स्कूलमध्ये असं करते तू, कपड्यांना लावते. मग घरी का असं करतेस? चलो सगळ्यांना बाय बोल. गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. काळजी घ्या तुम्ही, मस्त राहा. काळजी घ्या तुम्ही, मस्त राहा. मस्त जेवलोत आणि आता नायसाचा आहे ब्रश टाइम. सो बिफोर गोइंग टू स्लीप you should brush your teeth. And look at this, my new brush. Honey bee brush.